everyone and welcome in this lecture. Today we focus on the topic and this topic is the double fertilization. What is meant by fertilization? Fertilization means fusion of male and a female gamete. This is the symbol of male and this is the symbol of female. When the male and female gamete these are fused, that process or this is called as the fertilization. What is meant by gamete? Gamete means the haploid cell which produced from the diploid cell in living organism, and when these are fused then this process this is called as the fertilization. And this fertilization these are takes place in the living organism in which सेक्सुअल रिप्रोडक्शन दिस आर हॅपन्स. ज्यांच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन होतं, लैंगिक प्रजनन होतं, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये फर्टिलायझेशन ही प्रोसेस यामध्ये होते. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं आणि त्यानंतर यामध्ये जे डिप्लॉइड सेल आहे किंवा ज्याला आपण झायगॉट सेल म्हणतो, ही झायगॉट सेल यामध्ये फॉर्म होते. मग इथे जर आपण पाहिलं की जे अँजिओस्पर्मिक प्लांट आहे, व्हॉट इज मीन बाय अँजिओस्पर्मिक प्लांट? अँजिओस्पर्मिक प्लांट द प्लांट विच प्रोड्यूस द फ्लावर. जे प्लांट फ्लावर प्रोड्यूस करतात असे जे प्लांट्स आहे किंवा ज्यांना फ्रूट येतं आणि त्याचबरोबर फ्रूटच्या आतमध्ये सीड असतं, असे जे प्लांट्स आहे दीज आर कॉल्ड ॲज द अँजिओस्पर्मिक प्लांट. And in this angiospermic plant, the double fertilization, this is the specific characteristics we can see. That is a two time of fertilization. This happens in the flower of this plant. ह्या प्लांटमध्ये जे फ्लावर आहे तर त्यांच्यामध्ये हे कॅरेक्टर दिसतं की यांच्यामध्ये दोन वेळेस फर्टिलायझेशन होतं. Where this fertilization happens and how this fertilization happens, in this lecture we focus on this topic. First of all, after the pollination, what is meant by pollination? Transfer of pollen grain from anther to stigma. These are maybe same flower, different flower, and on the basis of also agents which include the different agents, pollinators, and which having the so many or different types. यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण पाहिले. पॉलिनेशन, जे पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ॲक्च्युली यामध्ये जर आपण पाहिलं की जे फ्लावर आहे त्या फ्लावरमध्ये अगोदर गॅमेट फॉर्मेशन होतं अँड दिस गॅमेट दिस आर फॉर्म इनसाइड द स्पोर. मग इथे आपण पाहिलं होतं की जे मायक्रोस्पोर आहे, मायक्रोस्पोर म्हणजेच यामध्ये पोलन ग्रेन. मायक्रोस्पोरच्या आतमध्ये म्हणजे पोलन ग्रेनच्या आतमध्ये फॉर्म होतं मेल गॅमेट आणि त्यानंतर एम्ब्रियो जी सॅक आहे त्याच्या आतमध्ये फॉर्म होतं फिमेल गॅमेट आणि त्यानंतर यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट फ्यूज होतात. बट त्याच्या अगोदर यामध्ये प्रोसेस होते पॉलिनेशन, कारण पोलन ग्रेनच्या आतमध्ये असतात मेल गॅमेट आणि त्यानंतर एम्ब्रियो सॅकमध्ये असतात फिमेल गॅमेट. एम्ब्रियो सॅक कुठे असते तर हे जे स्टिग्मा आहे हा कार्पेलचा ॲक्च्युली पार्ट आहे. कार्पेलच्या बेसला यामध्ये जी ओव्हरी असते, ह्या ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्हल असतं, या ओव्हलच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक असते आणि त्याच्याही आतमध्ये असते फिमेल गॅमेट. मग मेल गॅमेट जो पोलन ग्रेनमध्ये आहे आणि फिमेल गॅमेट जे ओव्हरीमध्ये असणारं जे ओव्हल आहे त्याच्या आतमध्ये असणारे एम्ब्रियो सॅक त्याच्या आतमध्ये आहे यामध्ये फिमेल गॅमेट. मग मेल आणि फिमेल गॅमेट फ्युजन होताना अगोदर यामध्ये प्रोसेस होते पॉलिनेशन, म्हणजे पोलन ग्रेन यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅनकडे जातात. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन from anther to stigma. Anther, this is the part of male reproductive system and stigma, this is the part of female reproductive system. First of all, this pollen grain transfer from anther to stigma and this process this is called as the pollination. This occurs with the help of different agents. वेगवेगळ्या एजंट्स थ्रू यामध्ये हे पॉलिनेशन होतं आणि त्यानंतर जे पोलन ग्रेन आहे तर ते इथे लँड होतात स्टिग्मावरती. मग स्टिग्मावरती ज्यावेळेस लँड होतात त्यावेळेस पोलन ग्रेनचं होतं जर्मिनेशन. व्हॉट इज मीन बाय पोलन जर्मिनेशन? द पोलन ग्रेन विच फॉर्म अ पोलन ट्यूब अँड दिस इज कॉल्ड ॲज द पोलन जर्मिनेशन. अँड दिस पोलन जर्मिनेशन ऑकर्स ऑन द कार्पेल और ऑन द स्टिग्मा. दिस इज द पार्ट ऑफ कार्पेल. आता ज्यावेळेस पोलन ग्रेन लँड होता स्टिग्मावरती, जो स्टिग्मा यामध्ये कार्पेलचा पार्ट आहे, त्या कार्पेलवरती ज्यावेळेस त्याच्या वरच्या पार्टवरती ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो,
ज्यावेळेस त्यावरती ते पोलन ग्रेन लँड होतात त्यावेळेस या स्टिग्मामध्ये असणारं जे वॉटरी मटेरियल आहे किंवा जे यामध्ये ग्लुकोज आहे ते पोलन ग्रेनमध्ये एंट्री करतं थ्रू द जर्म पोर. यामध्ये जर्म पोर असतात. जर्म पोर दिस इज द अपार्चर ऑफ एक्झाईन. एक्झाईनचं जे अपार्चर आहे जे काही ठिकाणी ब्रेक झालेलं आहे दिस इज कॉल्ड ॲज द जर्म पोर. त्याला इथे जर्म पोर म्हणतात. आणि ह्या जर्म पोर थ्रू यामध्ये जे असणारं वॉटरी मटेरियल आहे एंट्री करतं पोलन ग्रेनमध्ये आणि त्यानुसार जे पोलन ग्रेन आहे त्यामधलं जे सायटोप्लाझम आहे ते इन्क्रीज होतं आणि पोलन ग्रेनची जी इन्नर वॉल आहे तर त्याची यामध्ये ग्रोथ होते फ्रॉम दिस जर्म पोर. या जर्म पोरपासून त्याची यामध्ये ग्रोथ होते अँड दिस इज कॉल्ड ॲज द पोलन ट्यूब. त्याला इथे पोलन ट्यूब म्हणतात. ॲक्च्युली दिस पोलन ट्यूब दिस आर प्रोड्यूस फ्रॉम द व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल अगोदर मी तुम्हाला अगोदर एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं व्हॉट इज व्हेजिटेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेल दिस इज द सेल प्रेझेंट. दिस इज द सेल प्रेझेंट इनसाइड द पोलन ग्रेन. पोलन ग्रेनच्या आतमध्ये सुरुवातीला जी सेल असते ती व्हेजिटेटिव्ह सेल असते आणि या व्हेजिटेटिव्ह सेलच्या आतमध्ये मायटॉसिस सेल डिव्हिजन होऊन यामध्ये जनरेटिव्ह सेल तयार होतात. व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये असणारं जे सायटोप्लाझम आहे ते इन्क्रीज होतं आणि त्यानुसार एंटाईनची वाढ होते आणि त्यानुसार यामध्ये पोलन ट्यूब फॉर्म होते अँड दिस पोलन ट्यूब ग्रो इनसाइड द स्टाईल अँड दिस आर ग्रोज टुवर्ड द ओव्हल. Ovule actually present inside the ovary. So many ovules these are also present in the inside the ovary in case of multi-ovulated ovary. आता ओव्हरीचे दोन प्रकार पडतात ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ ओव्हल. काही ओव्हरी असतात की ज्यामध्ये एकच ओव्हल असतं आणि काही ओव्हरी असतात की ज्यामध्ये खूप सगळे यामध्ये ओव्हल्स असतात. आता ज्यावेळेस इथे पोलन ग्रेन लँड होतात स्टिग्मावरती त्यांचे देखील यामध्ये खूप सगळे नंबर्स असतात आणि सो मेनी पोलन्स ट्यूब दिस आर ऑल्सो फॉर्म इनसाइड द स्टाईल. स्टाईल हा पार्ट आहे कुणाचा तर यामध्ये कार्पेलचा. दिस इज द मिडल पार्ट ऑफ द कार्पेल and inside that this pollen tube grow and this grow toward the ovary or inside the ovules. आता या ओव्हलकडे ती यामध्ये ट्रान्सफर होते म्हणजे स्टाईलमधून ती यामध्ये ओव्हलकडे जाते आणि ह्या ओव्हलमध्ये जाताना तिला एक हॉलो यामध्ये स्पेस असतो आणि तो हॉलो स्पेस कोण प्रोव्हाइड करतं तर यामध्ये प्रोव्हाइड करते स्टाईल. त्यानंतर ह्या पोलन ट्यूबमध्ये ॲक्च्युली पोलन ट्यूब जी फॉर्म होते तर ती व्हेजिटेटिव्ह सेलची फॉर्म होते म्हणून व्हेजिटेटिव्ह सेलला इथे ट्यूब सेल. व्हेजिटेटिव्ह सेलला ट्यूब सेल यामध्ये म्हणतात. मग ही ट्यूब सेलपासून यामध्ये ही पोलन ट्यूब फॉर्म होते अँड दिस ऑल्सो हॅविंग द जनरेटिव्ह सेल. त्याच्या आतमध्ये दोन जनरेटिव्ह सेल असतात. these are the small cell and these are also the male gamete. These generative cell, these are the male gametes. These are the male gametes. How many male gametes these are present in a single pollen grain? This having the two male gamete. दोन male gamete असतात एका pollen grain मध्ये. And these male gamete, these are the non-motile. What is mean by non-motile? Non-motile, that means these male gamete not having the ability to transfer the cell from one place to another place or locomate from the one or locomotion happens from one place to another place. These are not having the self ability and this is called as the non-motile structure. मग असे यामध्ये जे नॉन मोटाईल मेल गॅमेट आहे तर ते यामध्ये जातात फिमेल गॅमेटकडे. ॲक्च्युली फिमेल गॅमेट दिस आर प्रेझेंट इनसाइड द एम्ब्रियो सॅक और इनसाइड द ओव्हल अँड दिस मेल गॅमेट दिस आर ट्रान्सफर टुवर्ड द फिमेल गॅमेट थ्रू द पोलन ट्यूब अँड दिस इज कॉल्ड ॲज द सिफॅनोगॅमी. दिस इज कॉल्ड ॲज द सिफॅनोगॅमी. What is mean by siphanogamy? The transfer of non-motile male gamete toward the female gamete and this is called as the siphanogamy. त्याला इथे म्हणायचं siphanogamy. Actually how many male gametes these are present? These are the two male gametes. These are present inside the pollen tube and these are also called as the male germ cell. These are also called as the male sperm. But in case of plant
these male sperm, these are non-motile. These are the non-motile. These are not transfer separately, or these are not having the ability to transfer individually, and these require the support. याला इथे सपोर्ट लागतो आणि त्यानुसार यामध्ये जे पोलन ग्रेन आहे तर त्यानुसार फॉर्म झालेली जी पोलन ट्यूब आहे तर ती पोलन ट्यूब यामध्ये हेल्प करते या मेल स्पर्मला किंवा मेल गॅमेटला ट्रान्सफर होण्यासाठी. आणि कुठे जातात हे मेल गॅमेट? दिस आर गोज टुवर्ड द फिमेल गॅमेट. हे फिमेल गॅमेटकडे जातात थ्रू द यामध्ये जी पोलन ट्यूब आहे त्या पोलन ट्यूबचा यूज इथे होतो आणि त्यानुसार हे ट्रान्सफर होतात. अँड दिस इज कॉल्ड एज द सिफॅनोगॅमी. व्हेन दिस रीच टुवर्ड द और रीच नियर टू दिस ओव्हल, इनसाइड दिस ओव्हल दिस आर एंटर थ्रू द डिफरंट वे. आता ही जी पोलन ट्यूब आहे ही ज्यावेळेस एंट्री करते, पोलन ट्यूब ज्यावेळेस एंट्री करते ओव्हलमध्ये तर ही यामध्ये 3 वेनी यामध्ये एंट्री करते. अँड दीज 3 वेज दीज आर the micropyle, these are maybe chalazal, or these are maybe integument. And on the basis of that, which having the different terminology, if this pollen tube enter inside the ovule through the micropyle, then this is called as the porogamy. If this pollen tube enter inside the ovule through the chalaza, then this is called as the chalazogamy. And if this pollen tube enter inside the ovule through the integument, this is called as the mesogamy. जर पोलन ट्यूब एंट्री करत असेल ओव्हलमध्ये आणि ती जर मायक्रोपाईलमधून जात असेल तर त्याला म्हणायचं आहे पोरोगॅमी. ती जर चलाजामधून जात असेल तर त्याला म्हणायचं आहे चलाजोगॅमी. आणि ती जर इंटोगमेनमधून जात असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द मेसोगॅमी. दिज आर 3 टर्मिनॉलॉजी. दिज आर यूज इन द केस ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब. एंट्री कुठून होते पोलन ट्यूबची त्यानुसार यामध्ये 3 टर्मिनॉलॉजीज इथे यूज केल्या जातात. आता यामध्ये जरी पोलन ट्यूब कोणत्याही साईडने आतमध्ये एंट्री करेल ओव्हलमध्ये, बट ती एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करते थ्रू द एग ॲपरेटस. आता इथे तुम्ही पाहू शकता इथे जी पोरोगॅमी आहे ह्या पोरोगॅमीमध्ये जी पोलन ट्यूब आहे ही एंट्री करते मायक्रोपाईल ओपनिंगमधून, बट ती जर एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करत असेल तर ती एंट्री करते एग ॲपरेटस थ्रू यामध्ये ती एंट्री करेल. त्यानंतर जर आपण चलाजोगॅमी केस घेतली, चलाजोगॅमी म्हणजे काय? समजा ओव्हलमध्ये पोलन ट्यूबने एंट्री केली चलाजल साईडनी, बट यामध्ये जरी ती चलाजल साईडने आतमध्ये एंट्री करत असेल बट ती बेंड होऊन यामध्ये एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करताना कुठून एंट्री करते तर ती एंट्री करते यामध्ये आतमध्ये, ती म्हणजे एग ॲपरेटस. एखाद्या वेळेस जर पोलन ट्यूब आतमध्ये एंट्री करत असेल इंटोगमेनमधून ओव्हलमध्ये, बट आतमध्ये असणारी जी एम्ब्रियो सॅक आहे तिथे मात्र ती एंट्री करताना कुठून एंट्री करते एग ॲपरेटस. व्हाय दिस एंटर थ्रू द एग ॲपरेटस? एग ॲपरेटसमधूनच ती एंट्री का करते? बिकॉज ऑफ एग ॲपरेटस हॅव्हिंग द सिनर्जिड्स. Synergids, these are the cells, 2 cells or 2 synergids, these are present in egg apparatus. एग ॲपरेटसमध्ये 2 सिनर्जिड्स असतात आणि त्यामधल्या ज्या सिनर्जिड आहे त्या सिनर्जिडमध्ये फिलिफॉर्म ॲपरेटस नावाचं यामध्ये केमिकल असतं. आणि फिलिफॉर्म ॲपरेटस विच अट्रॅक्ट द पोलन ट्यूब टुवर्ड इट, अँड बिकॉज ऑफ these pollen tube, these are bent if these are entered through the chalazal, and also bent in case of if these are entered through the integument, and these enter inside the embryo sac through the egg apparatus. Why? Because of presence of synergid, and synergid having the chemical, and this is the filiform apparatus. Filiform apparatus, these are the fiber like chemical or fibrous chemical, these are present inside the synergid, that is the haploid synergid which present in the egg apparatus. These attract this pollen tube toward it. ती स्वतःकडे ती पोलन ट्यूब अट्रॅक्ट करते आणि म्हणून एग ॲपरेटस थ्रू यामध्ये जी पोलन ट्यूब आहे ती आतमध्ये एंट्री करते. सो इथे एंट्री केल्यानंतर आता ज्यावेळेस पोलन ट्यूब आतमध्ये एंट्री करते त्यावेळेस आता ज्यावेळेस ती पोलन ट्यूब आतमध्ये एंट्री करेल, यू कॅन सी हिअर द पोलन ग्रेन, इथे तिची जी पोझिशन आहे ती स्टिग्मावरती आहे, त्याने पोलन ट्यूब यामध्ये फॉर्म केली. these are enter through the, in most cases these are enter through the micropyle site. In most cases we can see this type of entry when this enter inside the एम्ब्रियो सॅक. आता ज्यावेळेस ती एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करते त्यावेळेस एंट्री करताना यामध्ये जी एक सिनर्जिड आहे
आउट ऑफ 2 सिनर्जिड्स, यामध्ये एक ॲपरेटसमध्ये मधली सेल आहे एग सेल, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिमेल गॅमेट. आणि साईडच्या ज्या 2 सेल आहे दिस इज कॉल्ड ॲज द सिनर्जिड. आउट ऑफ दिस 2 सिनर्जिड 1 सिनर्जिड दिस आर डिजनरेट ॲट द टाइम ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब. पोलन ट्यूबची एंट्री मायक्रोपाईल थ्रू होते किंवा चलाजल साईडने होते किंवा इंटगमेंटमधून होते. बट ज्यावेळेस ती एंट्री करते एम्ब्रिओ सॅकमध्ये त्याची एंट्री एग ॲपरेटसमधून होते. आणि एग ॲपरेटसमध्ये ज्यावेळेस ती एंट्री करते त्यावेळेस यामध्ये 2 सिनर्जिडपैकी एक सिनर्जिड यामध्ये डिजनरेट होते. आणि त्यानुसार जी पोलन ट्यूब आहे तर ती आतमध्ये एंट्री करते. कुठे? तर एम्ब्रिओ सॅकमध्ये. एम्ब्रिओ सॅक दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द फिमेल गॅमेटोफाईट. फिमेल गॅमेटोफाईटमध्ये आतमध्ये ती एंट्री करते. आता ह्या पोलन ट्यूबमध्ये ॲक्च्युली यामध्ये 3 न्यूक्लियस असतात. 3 न्यूक्लियस कोणकोणते? तर यामध्ये एक न्यूक्लियस असतो व्हेजिटेटिव्ह सेलचा आणि 2 न्यूक्लियस असतात जनरेटिव्ह सेलचे किंवा आपण आता त्याला म्हणणार मेल गॅमेट. म्हणजे टोटल यामध्ये 3 न्यूक्लियस असतात. त्यामध्ये ज्यावेळेस पोलन ट्यूब एंट्री करते त्यावेळेस फ्रंटला जो न्यूक्लियस असतो दिस आर द व्हेजिटेटिव्ह सेल. तो न्यूक्लियस असतो व्हेजिटेटिव्ह सेलचा. ॲक्च्युली यामध्ये तिन्ही जे न्यूक्लियस आहे ते यामध्ये हॅप्लॉइड असतात. व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस जो आहे तर तो फ्रंटला असतो आणि ज्यावेळेस पोलन ट्यूब आतमध्ये एंट्री करते त्यावेळेस तो जो असणारा न्यूक्लियस आहे जो व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस आहे तर तो यामध्ये काय होतो? डिजनरेट. आता त्यावेळेस इथे ज्यावेळेस पोलन ट्यूब आतमध्ये एंट्री करते त्यानुसार एक स्पेस भेटतो आणि त्यानुसार जे मेल गॅमेट आहे तर ते आतमध्ये एंट्री करतात इनसाइड द एम्ब्रिओ सॅक. And in this case 1 male gamete these are fused with the female gamete. This is the egg cell. यामध्ये जी एग सेल आहे किंवा जे फिमेल गॅमेट आहे त्या फिमेल गॅमेट सोबत फ्युजन होतं एका मेल गॅमेटचं. एक मेल गॅमेट यामध्ये फ्यूज होतं फिमेल गॅमेट सोबत एग सेल सोबत. अँड दिस इज द फर्स्ट फर्टिलायझेशन. ते झालं यामध्ये फर्स्ट फर्टिलायझेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सिनगॅमी. त्याला इथे सिनगॅमी देखील म्हणतात. व्हॉट इज मीन बाय सिनगॅमी? द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट इज कॉल्ड ॲज द सिनगॅमी. आता इथे फिमेल गॅमेट पण आहे हॅप्लॉइड, मेल गॅमेट पण आहे हॅप्लॉइड. हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड यामध्ये फॉर्म होणारे डिप्लॉइड सेल अँड दिस इज द झायगॉट सेल. झायगॉट सेल आफ्टर द मायटोसिस सेल डिव्हिजन विच प्रोड्यूस द एम्ब्रिओ. यामध्ये जो एम्ब्रिओ आहे तो यामध्ये डेव्हलप होतो झायगॉट सेलपासून. झायगॉट सेल कशापासून तयार होते? तर ती फॉर्म होते यामध्ये एग सेल आणि त्यानंतर मेल गॅमेट यांच्या फ्युजनपासून. बट ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर मेल गॅमेट यामध्ये 2 आहे. एका मेल गॅमेटचं फ्युजन होतं एग सेलसोबत. दिस इज कॉल्ड ॲज द फर्स्ट फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी. आफ्टर द एंड ऑफ सिनगॅमी विच प्रोड्यूस द zygote and zygote after the mitosis cell division which produce the embryo, and each and every cell of embryo these are the diploid or zygote cell, these are the haploid. If the male and female gamete these zygote these are also diploid. If the male and female gamete these are the haploid. जर मेल आणि फिमेल गॅमेट दोन्ही हॅप्लॉइड आहेत तर यामध्ये जी झायगॉट सेल आहे किंवा जो एम्ब्रिओ आहे तो कसा असेल यामध्ये डिप्लॉइड. वेअर दिस एम्ब्रिओ दिस आर फॉर्म इनसाइड द ओव्हल और इनसाइड द एम्ब्रिओ सॅक. एम्ब्रिओ सॅक किंवा फिमेल गॅमेट आहे जी ओव्हलच्या आतमध्ये आहे तिथे यामध्ये काय डेव्हलप होणार आहे तर एम्ब्रिओ डेव्हलप होणार आहे. व्हॉट इज हॅपन विथ द नेक्स्ट मेल गॅमेट? मग इथे नेक्स्ट मेल गॅमेट दुसरा जो मेल गॅमेट आहे त्याच्यासोबत काय होईल? द सेकंड मेल गॅमेट दिस आर फ्यूज विथ द पोलार सेल और दिस आर फ्यूज विथ द डेफिनेटिव्ह न्यूक्लियस. आता इथे आपण पाहिलं होतं की एम्ब्रिओ सॅकमध्ये टोटल जे पॉलिगोनम टाईप आहे त्यामध्ये टोटल सेल असतात 7 आणि न्यूक्लियस असतात 8. त्यामध्ये सेंटरची असणारी जी सेल आहे ज्या सेंटरच्या सेलला आपण म्हणतो डेफिनेटिव्ह न्यूक्लियस किंवा पोलार न्यूक्लियाय किंवा त्याला तिथे नाव आहे सेकंडरी न्यूक्लियाय किंवा यामध्ये पोलार सेल. हिच्यामध्ये ऑलरेडी 2 न्यूक्लियस असतात. हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड ते ऑलरेडी यामध्ये डिप्लॉइड असते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये फ्यूज होतं सेकंड मेल गॅमेट जो यामध्ये ऑलरेडी हॅप्लॉइड आहे. आणि हॅप्लॉइड प्लस हॅप्लॉइड डिप्लॉइड यामध्ये 2 सेट आहे क्रोमोझोमचे ऑलरेडी त्या सेलमध्ये आणि तिथे जर हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज होते तर ते होतं यामध्ये सेकंड फर्टिलायझेशन. त्याला आपण म्हणणार सेकंड फर्टिलायझेशन. सेकंड फर्टिलायझेशन हॅपन इन दिस केस अँड दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ट्रिपल फ्युजन. त्याला इथे ट्रिपल फ्युजन म्हणतात. व्हॉट इज मीन बाय ट्रिपल?
ट्रिपल म्हणजे काय, 3 जण. आता फ्युजन म्हणजे एकत्र येणे, बट यामध्ये किती जण एकत्र येतात, 3 जण एकत्र येतात. यू कॅन सी हिअर, यामध्ये 3 न्यूक्लियस एकत्र येतात अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड एज द ट्रिपल फ्युजन. अँड आफ्टर द ट्रिपल फ्युजन विच फॉर्म अ फर्स्ट सेल and that cell is called as the PEN. What is mean by PEN? PEN means primary endospermic nucleus. This is the primary endospermic nucleus. And how many chromosomes these are present in this nucleus? These having the 3 set. Actually 2 सेट जे आहे क्रोमोझोमचे तर ते असणार आहे फिमेल प्लांटचे आणि त्यामध्ये जो एक सेट असणार आहे क्रोमोझोमचा तो असणार आहे यामध्ये मेलचा, कारण त्यामध्ये मेल गॅमेट इथे फ्यूज होणार आहे. आणि त्यानुसार यामध्ये टोटल तिथे जर आपण क्रोमोझोम नंबर पाहिले तर ते असणार आहे 3n. दॅट इज दिस सेल, दिस आर द ट्रिप्लॉइड सेल अँड दिस फर्स्ट सेल दिस इज कॉल्ड एज द PEN, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. त्या सेलला म्हणायचं आहे प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. इन दिस प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस दॅट इज द PEN, आफ्टर द सेकंड फर्टिलायझेशन और आफ्टर द ट्रिपल फ्युजन the cell these are formed and this is the PEN. This PEN after the mitosis cell division which form the endosperm. आता ज्यावेळेस यामध्ये ही सेल डिव्हिजन करेल मायटोसिस सेल डिव्हिजन त्यावेळेस इथे फॉर्म होणार आहे एंडोस्पर्म अँड ईच अँड एव्हरी सेल ऑफ एंडोस्पर्म दिस शो द 3n नेचर और 3n दॅट इज अ 3 सेट ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक सेलमध्ये क्रोमोझोम असणार आहे यामध्ये 3 सेट. व्हॉट इज 3 सेट यामध्ये असणार आहे. व्हॉट इज हॅपन विथ द अँटीपोडल सेल अँड रिमेनिंग 1 सिनर्जिड. मग यामध्ये जे अँटीपोडल सेल आहे त्यांच्यासोबत काय होणार आहे किंवा राहिलेली एक जी सिनर्जिड आहे तिच्यासोबत काय होणार आहे तर ज्यावेळेस फर्स्ट फर्टिलायझेशन होणार आहे त्यावेळेस सेकंड जी सिनर्जिड आहे ती डिजनरेट होणार आहे अँड आफ्टर द डिजनरेट विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन फॉर डिव्हिजन ऑफ झायगॉट सेल. सुरुवातीला जी झायगॉट सेल डिव्हिजन करते, डिप्लॉइड सेल एम्ब्रियो ज्यापासून डेव्हलप होतं ती सेल ज्यावेळेस डिव्हिजन करते तिला लागणारं जे सुरुवातीला न्यूट्रिशन आहे ती यामध्ये प्रोव्हाइड करतं सिनर्जिड. त्यानंतर ज्यावेळेस सेकंड फर्टिलायझेशन होतं किंवा आपण ज्याला म्हणलं ट्रिपल फ्युजन, तर ट्रिपल फ्युजन झाल्यानंतर जे PEN तयार होतं त्या PENमध्ये लगेच मायटोसिस स्टार्ट होतं आणि त्यासाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे ते प्रोव्हाइड करतं यामध्ये अँटीपोडल सेल. These antipodal cells these are degenerate and which provide the nutrition for growth and development of PEN. And after the division of PEN which form the endosperm यामध्ये फॉर्म होतं आणि त्यानंतर जी झायगॉट सेल आहे तर तिचं डिव्हिजन झाल्यानंतर काय फॉर्म होतं एम्ब्रियो. अँड ऑल दिस आर हॅपन्स इनसाइड द ओव्हल. हे सगळं कुठे चालू आहे ओव्हलच्या आतमध्ये, एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये हे सगळं डेव्हलपमेंट यामध्ये चालू आहे. ॲक्च्युली यामध्ये ज्यावेळेस झायगॉट सुरुवातीला तयार होतो त्यावेळेस झायगॉट सेलचं ज्यावेळेस डिव्हिजन होतं आणि एम्ब्रियो हळूहळू ग्रो होतो त्यासाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे तर ते यामध्ये कोण प्रोव्हाइड करतं एंडोस्पर्म यामध्ये प्रोव्हाइड करतं. एंडोस्पर्म यामध्ये जे न्यूट्रिशन आहे ते इथे प्रोव्हाइड करतं कुणाला तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. कुणाचं तर एम्ब्रियोच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे ते यामध्ये प्रोव्हाइड करतं यामध्ये एंडोस्पर्म. मग हे जे एंडोस्पर्म आहे आणि एम्ब्रियो आहे दिस आर प्रेझेंट इन सेम प्लेस. एकाच ठिकाणी यामध्ये ते प्रेझेंट आहे. ॲक्च्युली एम्ब्रियो दिस आर ग्रो इनसाइड द एंडोस्पर्म. एंडोस्पर्मच्या आतमध्ये जो एम्ब्रियो आहे त्याची यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट इथे होत असते. व्हॉट इज द फंक्शन ऑफ एम्ब्रियो. एम्ब्रियो आफ्टर द प्रोडक्शन ऑफ और आफ्टर the fertilization ovule these are converted into seed and when this seed germinate which produce the plumule and radicle and these are arise or these are the part of embryo. embryo म्हणजे काय आहे. आता ज्यावेळेस इथे फर्टिलायझेशन होणार आहे त्यावेळेस ओव्हलचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे सीडमध्ये होणार आहे आणि सीड ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये लावणार आहे तर त्यावेळेस त्या सीडमध्ये काय होणार आहे जर्मिनेशन. जर्मिनेशन म्हणजेच यामध्ये तिथून अराईज होणारे रॅडिकल आणि प्ल्युम्युल. रॅडिकलपासून तयार होणारे रूट आणि प्ल्युम्युलपासून तयार होणारे शूट म्हणजेच यामध्ये जे नवीन प्लांट ग्रो होणार आहे सीडपासून तर त्यामध्ये असणारं जे प्ल्युम्युल आणि रॅडिकल आहे दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रियो. दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रियो. हा इथे एम्ब्रियोचा पार्ट आहे. दॅट मीन्स एम्ब्रियो दिस इज द मेन पार्ट इन द सीड. दिस प्रोड्यूस द न्यू प्लांट और न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इथे नवीन जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे आता आपण प्लांटमध्ये पाहतोय तर इथे जे नवीन प्लांट आहे जे सीडपासून तयार होणार आहे दिस इज द पार्ट ऑफ एम्ब्रियो.
एम्ब्रिओपासून ते तयार होणार आहे. म्हणून यामध्ये जो एम्ब्रिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. एम्ब्रिओ ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी लागणारं जे न्यूट्रिशन आहे तर यामध्ये कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर ते प्रोव्हाइड करणार आहे यामध्ये एंडोस्पर्म. सो अशा पद्धतीने यामध्ये 2 फर्टिलायझेशन होतात. बट डबल फर्टिलायझेशनमध्ये टोटल न्यूक्लियस किती पार्टिसिपेट करतात, 5. ते कसे, तर यामध्ये 2 न्यूक्लियस असतात पोलन ग्रेनचे. त्यानंतर यामध्ये 3 न्यूक्लियस असतात यामध्ये एम्ब्रिओ सॅकचे. आता जसं यामध्ये आपण पाहिलं की जे डेफिनेटिव्ह सेल आहे, डेफिनेटिव्ह न्यूक्लिय तिथे असणारे 2 न्यूक्लियस. त्यानंतर एक जी एग सेल आहे किंवा फिमेल गॅमेट आहे तिचा 1 न्यूक्लियस. त्याचबरोबर 2 मेल गॅमेट आहेत त्यांचे 2 न्यूक्लियस. म्हणजे टोटल यामध्ये 3 एम्ब्रिओ सॅकमधले न्यूक्लियस आणि मेल गॅमेट यामध्ये टोटल 2. तर टोटल झाले यामध्ये 5 न्यूक्लियस. म्हणजे डबल फर्टिलायझेशनमध्ये टोटल किती न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात, तर टोटल यामध्ये 5 न्यूक्लियस पार्टिसिपेट करतात. आउट ऑफ दिस 5 द 3 these are present in the female reproductive system or female plant and 2 these are present from the मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम और मेल पार्ट. मेलचे यामध्ये 2 न्यूक्लियस, फिमेलचे यामध्ये 3 न्यूक्लियस. टोटल आहे यामध्ये 5 न्यूक्लियस. दिज आर पार्टिसिपेट इन द डबल फर्टिलायझेशन. असे यामध्ये डबल फर्टिलायझेशन होतं. अँड फर्स्ट दिस डबल फर्टिलायझेशन डिस्कवर द सायंटिस्ट अँड दिस सायंटिस्ट दिज आर द सेर्जियस नवाशिन इन 1898. He discovered the double fertilization which happen in the angiosperm, and this is the specific characteristics of angiosperm which separate the other plant. जे अदर प्लांटपासून यामध्ये ते सेपरेट करतं. ॲक्च्युली यांनी स्टडी केलं होतं यामध्ये लिलियसमध्ये लिलियम आणि त्यानंतर फ्रिटिलॅरिया यांच्यामध्ये त्यांनी स्टडी केलं आहे डबल फर्टिलायझेशन. त्यानुसार त्यांनी जी सिनगॅमी आहे आणि त्यानंतर ट्रिपल फ्युजन आहे तर ही कन्सेप्ट त्यामध्ये सांगितलेलं आहे. वेन मेल गॅमेट दिज आर फ्यूज विथ egg cell, then this is called as the syngamy. And if the male gamete these are fused with the polar nuclei or secondary cell or the secondary nuclei, then this is called as the triple fusion. ट्रिपल फ्युजन नंतर काय फॉर्म होतं, पीईएन. पीईएन पासून काय फॉर्म होतं, एंडोस्पर्म. त्यानंतर सिनगॅमी नंतर काय फॉर्म होतं, यामध्ये झायगॉट, डिप्लॉइड झायगॉट. आणि डिप्लॉइड झायगॉटपासून काय तयार होतं, यामध्ये एम्ब्रिओ. आणि त्यानंतर ज्यावेळेस ते फर्टिलायझेशन होतं, डबल फर्टिलायझेशन होतं, त्यानंतर जे ओव्हल आहे तर त्या ओव्हलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सीडमध्ये होतं. आणि सीडमुळे जर नवीन प्लांट येत असेल तर ते झालं यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन. कारण सीड तयार होताना यामध्ये काय झालं आहे, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. द रिप्रोडक्शन इन विच द मेल अँड फिमेल गॅमेट दिज आर पार्टिसिपेट, देन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ते जे रिप्रोडक्शन आहे त्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतो. आणि जर आपण एखादा प्लांट ग्रो करत असेल आणि त्याचं जर आपण सीड लावत असेल किंवा सीडचा यूज करत असेल तर यामध्ये ते काय झालं, इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन. What is the significance of the sexual reproduction? The sexual reproduction or this double fertilization which having some significance. ॲक्च्युली यामध्ये बाकीचे जे प्लांट आहे त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं बट दिज आर सिंगल फर्टिलायझेशन. आणि इन अँजिओस्पर्म दिस शो द डबल फर्टिलायझेशन. व्हॉट इज द बेनिफिट और व्हॉट इज द सिग्निफिकन्स और व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस डबल फर्टिलायझेशन? इट गिव्स द स्टिम्युलस टू प्लांट ड्यू टू द ओव्हरी डेव्हलप इन टू द फ्रूट अँड ओव्हल डेव्हलप इन टू द सीड. डबल फर्टिलायझेशनमुळे ओव्हरीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, फ्रूटमध्ये होतं. आणि ओव्हलचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, सीडमध्ये होतं. आता जर युनि ओव्हुलेटेड ओव्हरी असेल तर एकच सीड त्या फ्रूटमध्ये असणार आहे. आणि मल्टी ओव्हुलेटेड जर ओव्हरी असेल तर खूप सगळे सीड त्या फ्रूटमध्ये असणार आहे. इट रिस्टोर द डिप्लॉइड कंडिशन ऑफ द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड फिमेल गॅमेट. डबल फर्टिलायझेशन झाल्यामुळे जो एम्ब्रिओ तयार होतो तर त्या एम्ब्रिओमध्ये जे डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत ते यामध्ये मेंटेन होतात. कारण इथे मेल आणि फिमेल गॅमेट यांचं फ्युजन होतं. आणि इथे फर्टिलायझेशन झाल्यामुळे किंवा यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स म्हणजे मेल हॅप्लॉइड सेल आणि फिमेल हॅप्लॉइड सेल एकत्र आल्यामुळे इथे जी डिप्लॉइड कंडिशन आहे प्लांटची ती यामध्ये मेंटेन होते. It result in the formation of diploid zygote and which develops into the embryo and which gives rise a new plant. ज्यावेळेस इथे मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात डिप्लॉइड झायगॉट सेल तयार होते आणि त्या डिप्लॉइड झायगॉट सेलपासून एम्ब्रिओ तयार होतो. आणि हा एम्ब्रिओ सीडमध्ये असणारा मेन पार्ट आहे. आणि ह्या एम्ब्रिओमुळे नवीन प्लांट यामध्ये ग्रो होतं. म्हणजेच यामध्ये हे रिप्रोडक्शन इथे पॉसिबल होतं. This also having the significance, it result the formation of triploid primary endosperm.
Triploid primary endosperm, that is the PEN, primary endospermic nucleus which form a endosperm. प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस ट्रिपल फ्युजन नंतर तयार होतं, ज्यापासून एंडोस्पर्म तयार होतो, ज्यामध्ये क्रोमोझोमचे 3 सेट यामध्ये असतात. अँड दिस डेव्हलप इन टू द एंडोस्पर्म इन द सीड अँड विच प्रोव्हाइड द न्यूट्रिशन टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. ज्यावेळेस एम्ब्रिओच्या आतमध्ये डेव्हलपमेंट चालते त्याला लागणारं जे न्यूट्रिशन आहे तर ते कोण प्रोव्हाइड करतं यामध्ये? एंडोस्पर्म. एंडोस्पर्म, these are the triploid cell, these are the triploid cell, and embryo, these are the diploid cell. एम्ब्रिओ मधल्या ज्या सेल आहेत त्या डिप्लॉइड आहे आणि एंडोस्पर्म मधल्या ज्या सेल आहेत त्या कशा आहे? ट्रिप्लॉइड आहे. इन सम सीड वी ईट दिस एंडोस्पर्म और दिस आर द इडिपल पार्ट. काही प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये आपण एंडोस्पर्म ईट करतो, काही प्लांट असे आहे की त्यांचे जे सीड आहे त्यांच्यामध्ये एंडोस्पर्म नसतो, त्यांच्यामध्ये आपण एम्ब्रिओ ईट करतो. दिस आर ऑल्सो वन ऑफ द इडिबल पार्ट. जसे यामध्ये कोकोनट आहे, कोकोनटमध्ये असणारं जे मिल्क आहे किंवा जो यामध्ये पार्ट आहे, दिस आर द इडिबल पार्ट अँड दिस इज वन ऑफ द एंडोस्पर्म. तो यामध्ये काय आहे? एंडोस्पर्म आहे. इन सम सीड वी कॅन सी द एंडोस्पर्म अँड इन सम सीड वी कॅन नॉट सी द एंडोस्पर्म ऑन द बेसिस ऑफ कंजप्शन. यामध्ये एम्ब्रिओ किती यामध्ये एंडोस्पर्म कंझ्युम करतोय त्यानुसार यामध्ये सीडचे 2 टाईप पडतात, एंडोस्पर्मिक अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. अँड दिस अ टाईप ऑफ सीड वी विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर. So we will meet in next lecture with a topic that is the MCQs, numerical MCQs which based on this lecture. आजच्या लेक्चरवरती जे बेस न्यूमेरिकल्स आहे ते आपण इथे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये जे सीडचे टाईप आहे ते देखील आपण या न्यू लेक्चरमध्ये इथे स्टडी करणार आहोत, एंडोस्पर्मिक अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड. त्याचबरोबर यामध्ये हाऊ दिस एम्ब्रिओ दिस आर डेव्हलप इनसाइड द ओव्हल. ओव्हलच्या आतमध्ये जो एम्ब्रिओ आहे त्याची डेव्हलपमेंट कशी होते ते देखील आपण यामध्ये पाहणार आहोत. मोनोकॉट असेल, डायकॉट असेल, या प्लांटमध्ये त्याची डेव्हलपमेंट कशी चालते हे आपण इथे नेक्स्ट लेक्चरला इथे पाहणार आहोत. थँक्यू सो मच.